तर चला आपण बघूया आता PYQs. कशाचे PYQs? हायड्रोकार्बनचे. ठीक, चल. PYQs ऑफ हायड्रोकार्बन्स. त्यामध्ये बघा आता पहिला PYQ कुठला आहे बघा, 2018 मधला आहे. कन्वर्जन ऑफ हेक्झेन इनटू बेंझीन इन्व्हॉल्व द डॅश डॅश रिॲक्शन. है ना, काय म्हणले बघा, कशाचं, हेक्झेन 1 2 3 4 5 6 ह्याचं कन्वर्जन 1 2 3 4 5 6चं कन्वर्जन बेंझीनमध्ये करायचं असेल म्हणजे कुठली रिॲक्शन आहे सांगा बरं? ॲरोमॅटायझेशन रिॲक्शन आहे ना. ॲरोमॅटायझेशन आपण रिॲक्शनमध्ये आपण काय काय केलं होतं? सायक्लायझेशन केलं होतं आणि डिहायड्रोजनेशन केलं होतं. डिहायड्रोजनेशन केलं होतं. म्हणजे 2 हायड्रोजन काढले होते आहे ना, डिहायड्रोजनेशन. बरोबर आहे. तर बघा आता मग काय कुठली सांगितले, हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर, हे तर करत नाही आपण. हायड्रोलायसिस पण करत नाही. हायड्रोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, हे बी करत नाही. तर काय करतो? डिहायड्रोजनेशन. म्हणजे करेक्ट आन्सर इज डी असणार आहे. डिहायड्रोजनेशन म्हणजे बघा कसं होतं, स्टेपमध्ये काय काय कंडिशन आहे सांगा, V2O5 घेतो बरोबर आणि हिटिंग करत असतो. फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं? सायक्लायझेशन. मग ह्याच्यामधून आपण रिमूव्हल ऑफ H2 जर केले, -H2 जर केले तर काय बनतं तुमचं? हे बेंझीन बनतं आहे ना. किती H2 रिमूव्ह करावं लागतील सांगा बरं? मग 3H2 काय करावं लागेल? रिमूव्ह करावं लागेल आहे ना. तर ह्याला काय म्हणायचं? डिहायड्रोजनेशन. नेक्स्ट, ॲरिन. ॲरिन म्हणजे बेंझीन बरं का. बेंझीन इज ऑल्सो नोन ॲज ॲरिन. ॲरिन ऑन ट्रीटमेंट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ फेरिक क्लोराइड. Cl2 घ्या इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 घ्या. क्लोराइड कॅटलिस्ट अंडरगोथ विच टाईप ऑफ रिॲक्शन. काय बनतं सांगायचं? बघितलं की आपण एक Cl लागत असतो. म्हणजे एक काय झाला, एक हायड्रोजन रिप्लेस झालाय कशाने? Cl ने. म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. आता इलेक्ट्रोफिलिक आहे का न्यूक्लियोफिलिक आहे? आपल्याला माहिती आहे. दोघांचे रिॲक्शन केले काय बनतो? इलेक्ट्रोफाईल बनतो Cl+. म्हणजे ह्या हायड्रोजनला इलेक्ट्रोफाईलने रिप्लेस केलाय किंवा सबस्टिट्यूट केलाय, त्यामुळे ह्याला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दॅट इज करेक्ट आन्सर इज 1. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा ह्याच्यामध्ये आता, हाऊ मेनी चेन आयसोमर आर पॉसिबल फॉर अन अल्केन हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H10 है ना. चेन आयसोमर म्हणलंय. चेन आयसोमर म्हणजे काय असतं सांगा बरं? बघितलं आपण GOC मध्ये. चेन आयसोमर म्हणजे त्याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन वेगळी पाहिजे आहे ना. बघा 5 कार्बन आहेत मॅक्झिमम. किती? 1 2 3 4 5. आता आणखी कुठल्या असू शकतं? 4 कार्बनचा आहे ना, सॉरी 4 कार्बनचा. 1 2 3 4 इथे एक हायड्रोजन. आणखी CH3. आणखी काय असू शकतं? 3 कार्बनचं. 1 2 3 या ठिकाणी 2 CH3. आणखी दुसरा कुठला पॉसिबल आहे का सांगा बरं? कुठलाच पॉसिबल नाही. ह्याच्यामध्ये लॉंगेस्ट चेनमध्ये 5 कार्बन, लॉंगेस्ट चेनमध्ये 4 कार्बन, लॉंगेस्ट चेनमध्ये 3 कार्बन. ओव्हरऑल कार्बन किती? 6. ओव्हरऑल कार्बन 6. ओव्हरऑल कार्बन 6 नाही 5 आहेत ना. ह्याच्यामध्ये 5 आहेत, ह्याच्यामध्ये 5 आहेत, ह्याच्यामध्ये 5 आहेत. म्हणजे तिघांचा बी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे आणि तिन्ही कुठल्या आयसोमर आहेत? चेन आयसोमर. म्हणजे किती पॉसिबल असेल टोटल? 3 पॉसिबल. करेक्ट आन्सर इज डी असेल. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज डी असणार. ओके. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड हॅज द हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. तर लक्षात घ्या, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर मास आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय असतं? ब्रँचिंग असतं बरं का, ब्रँचिंग. तर बघा आता N हेक्झेन म्हणजे कसं असेल? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. निओ हेक्झेन म्हणजे कसं असणार आहे? 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 6. आयसो हेक्झेन म्हणजे 1 2 3 4 5 या ठिकाणी का असेल? 2,3 डायमिथाइल ब्युटेन 1 2 3 4 2 नंबरला 3 नंबरला. मला सांगा सगळ्यांचा मॉलिक्युलर मास कसा आहे? सेमच आहे. सगळ्यांमध्ये इथं 6 कार्बन, इथं 6 कार्बन, इथं 6 कार्बन, इथं 6 कार्बन आहेत. पण मग मॉलिक्युलर वेट सेम आहे. म्हणजे ब्रँचिंग बघा, जेवढी जास्त ब्रँचिंग असेल तेवढा बॉइलिंग पॉईंट कमी असेल आणि जेवढी ब्रँचिंग कमी असेल तेवढा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल. तुम्हाला काय विचारलेले? हायेस्ट बॉइलिंग पॉईंट
म्हणजे ब्रँचिंग नसलेल्या पाहिजे. करेक्ट आन्सर तुमचं काय असेल? ए, दॅट इज एन हेक्झेन. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. Which of the following alcohol is prepared by acid catalyzed dehydration of alkene? बघा आता मिथेनॉल तर आपण नाही बनवू शकत आहे ना, कारण मिथेनॉल म्हणजे एकच कार्बन आहे आणि अल्किनमध्ये कमीत कमी 2 कार्बन पाहिजे, म्हणजे हे तर आन्सर नसेलच. आता ब्युटेन 1 OL आहे, तर बघा ब्युटेन 1 OL म्हणजे तुम्हाला काय घ्यावं लागेल? हे घ्यावं लागेल. ह्याच्यावरती H+ वॉटर जर घेतलात तर कुठला रूल फॉलो करतो? मार्कोनिको ॲडिशन. म्हणजे ह्याचं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? ब्युटेन 2 OL आहे ना, म्हणजे ब्युटेन 1 OL पण चुकीचं असणार आहे. प्रोपेन 1 OL साठी तुम्हाला प्रोपिन घ्यावं लागेल. ह्याच्यावरती H+ आणि वॉटर जर घेतला तर ॲडिशन कुठले असेल? मार्कोनिको ॲडिशन. ह्यामध्ये पण काय भेटणार आहे? सेकंडरी अल्कोहोल भेटणार आहे. हे पण तुमचं काय असायला पाहिजे? चुकीचं असायला पाहिजे ना. आता करेक्ट आन्सर बघा, मग तुम्ही घ्या इथिन डबल बॉन्ड CH2. ह्याच्यावर जर H+ आणि वॉटर जर टाकलं, H+ वॉटर, तर काय बनतं? CH3CH2OH, म्हणजे काय बनतं? इथेनॉल. करेक्ट आन्सर इज D1 असेल. ठीक आहे. कारण तुम्ही हे जर टाकलात, हे बनवण्यासाठी तुम्हाला ब्युटीन घ्यावं लागेल, हे बनवण्यासाठी प्रोपिन घ्यावं लागेल, आणि प्रोपिनवर टाकलं की तुमचं 1 प्रोपॅनॉल नाही भेटत, 2 प्रोपॅनॉल भेटतं. ठीक. कारण तो रूल बघितला पाहिजे. मार्कोनिको ॲडिशन आणि इथं पण मार्कोनिको ॲडिशन. इथं आपण सांगू शकत नाही मार्कोनिको अँटी मार्कोनिको, का तर अल्किन कसा आहे तुमचा? सिमेट्रिकल आहे. नेक्स्ट. ॲडिशन ऑफ हायड्रोजन ब्रोमाइड टू ब्यूट 2ENE अँड ब्यूट 1ENE फॉर्म. आता ब्यूट 2ENEचं स्ट्रक्चर कसं असतं बघा? हे असं असतं ना. आणि ब्यूट 1ENEचं स्ट्रक्चर कसं असतं? हे असं असतं. ह्यावर कशाचे ॲडिशन करायचे? HBrची. ह्यावरती कशाचे ॲडिशन करायची? HBrची. कुठला रूल असेल दोन्हीमध्ये सांगा? दोन्हीमध्ये मार्कोनिको ॲडिशन असणार आहे. मार्कोनिको ॲडिशन असणार आहे. ह्याच्यामध्ये सांगू शकत नाही मार्कोनिको अँटी मार्कोनिको आहे ना, कारण सिमेट्रिकल आहे. एकीकडे हायड्रोजन लागेल, एकीकडे ब्रोमिन लागेल. या ठिकाणी काय लागेल? मार्कोनिको म्हणल्यानंतर 2 नंबरला ब्रोमिन, 1 नंबरला हायड्रोजन. हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. आता तुम्हाला काय विचारलेलं बघा? 2 ब्युटेनमध्ये काय बनेल? 2 ब्रोमो ब्युटेन, आणि 1 ब्युटेनमध्ये 2 ब्रोमो ब्युटेन. म्हणजे दोघांमध्ये पण करेक्ट आन्सर काय असेल? 2 ब्रोमो ब्युटेन ओनली. करेक्ट आन्सर इज C. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात आपण ह्याच्यामध्ये. बघा नेक्स्ट काय आहे? विच अमॉंग द फॉलोइंग ऑन क्लोरिनेशन yield ओनली 1 मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह. बघा आयसोपेंटेनचं स्ट्रक्चर कसं असतं? आयसोपेंटेन ह्याला 1 2 3 4 ह्याला म्हणायचं आयसोपेंटेन, बरोबर आहे? 1 2 3 4 5. निओपेंटेनचं स्ट्रक्चर कसं असतं? ह्याला म्हणायचं निओपेंटेन. एन पेंटेनचं स्ट्रक्चर कसं असतं? असे 5 कार्बन असतील. आणि 2,2 डायमिथाइल पेंटेन 1 2 3 4 5 2,2 डायमिथाइल पेंटेन. तर लक्ष द्या, तुम्हाला क्लोरिनेशन जर करायचं असेल तर जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोजन आहेत तेवढे क्लोरिनेशन होत असतं, बरं का? तर मला सांगा, हा वेगळा हायड्रोजन आहे, बरोबर? हा वेगळा कार्बन आहे, हा वेगळा कार्बन आहे, हा वेगळा कार्बन आहे. हे 2 सेमच आहेत, म्हणजे हा वेगळा कार्बन आहे. म्हणजे इथला हायड्रोजन काढा, Cl लावा, इथं Cl, इथं Cl. म्हणजे ह्याच्यामध्ये किती क्लोरिनेशन पॉसिबल असतील? 4 मोनोक्लोरिनेशन पॉसिबल असतील. या ठिकाणी बघा, 4ही ठिकाणी एकाच प्रकारचा हायड्रोजन आहे, बरोबर आहे? म्हणजे 4पैकी कुठला एक हायड्रोजन Cl रिप्लेस जर केला तर ह्यामध्ये मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह एकच बनणार आहे. ह्यामध्ये बघा, हे 2 सेम आहेत, हे 2 सेम आहेत, आणि हा एक वेगळा. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 प्रोडक्ट पॉसिबल असतील. ह्याच्यामध्ये हे 3ही पण सेमच आहेत, इथला एक, इथला एक आणि इथला एक. ह्याच्यामध्ये 4 प्रोडक्ट पॉसिबल असतील. तुम्हाला काय विचारलेले? ओनली 1 मोनोक्लोरो. तुमचं कुठला असेल? निओ पेंटेन. करेक्ट आन्सर इज B. B इज आवर करेक्ट आन्सर. ठीक. ओके. नेक्स्ट. ह्याच्यामध्ये काय विचारलेलं बघा? अरोमॅटायझेशन रिॲक्शन इन्व्हॉल्व्स काय काय होतं? सायक्लायझेशन आणि हायड्रोजनेशन. सॉरी, डिहायड्रोजनेशन आहे ना. कुठं कुठं दिले बघा? डिहायड्रेशन तर होत नाही, डिहायड्रोजनेशन होतं आणि सायक्लायझेशन होतं. डिहायड्रोजनेशन आणि ऑक्सिडेशन दोन्ही सेमच कन्सेप्ट आहेत ना. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे ऑक्सिडेशन, किंवा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे पण ऑक्सिडेशनच असणार आहे ना. त्यामुळे करेक्ट आन्सर तुमचं काय असायला पाहिजे? B असायला पाहिजे. कारण त्यामध्ये सायक्लायझेशन बी होते आणि डिहायड्रोजनेशन पण होत आहे. ठीक.
ह्याच्यामध्ये बघा, विच ऑफ द फॉलोविंग इज ऑब्टेन व्हेन इथाइल ब्रोमाइड इज हिटेड विथ मेटॅलिक सोडियम इन ड्राय इथर. इथाइल ब्रोमाइड CH3CH2 या ठिकाणी काय असेल, Br असेल. याचे 2 मोल घ्या. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करा, सोडियम इन ड्राय इथर. म्हणजे कुठली रिॲक्शन आहे, वुड्स रिॲक्शन. वुड्स रिॲक्शन म्हणजे 2 अल्काइलला आपण कंबाईन करतो. कंबाईन केलं म्हणजे काय बनेल सांगा, हे 2 कार्बन दुसऱ्या एक मॉलिक्यूलचे 2 कार्बन ब्युटेन बनणार आहे ना. करेक्ट आन्सर काय असेल, N ब्युटेन असेल. करेक्ट आन्सर इज N ब्युटेन. ठीक, चला नेक्स्ट बघूयात आपण. ह्यामध्ये आयडेंटिफाय द रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन टुवर्ड्स अल्केन. आता अल्केनमध्ये मी तुम्हाला सिंपल सांगून दिले कशी ऑर्डर असतं सांगा. F2 इज ग्रेटर दॅन, Cl2 इज ग्रेटर दॅन, Br2 इज ग्रेटर दॅन I2 आहे ना. इथे F2 दिलाच नाही. Cl2 Br2 I2. करेक्ट आन्सर इज B असणार आहे. Cl2 Br2 I2. करेक्ट आन्सर इज B असेल. ठीक, ओके. नेक्स्ट बघूयात आपण. When 2-methyl-2-butene is treated with hydrogen chloride, the major product 2-methyl-2-butene. बघा 2-methyl आणि 2-butene या ठिकाणी कशाचं ॲडिशन करायचं आपल्याला, HCl ची. बघा कुठला रूल फॉलो होणार आहे सांगा, मार्कोनिको ॲडिशन असणार आहे ना. मार्कोनिको म्हणजे काय असतो, हा प्लस आणि हा निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज कुठं ॲड करायचा, ज्या कार्बनला कमी हायड्रोजन राहतं. म्हणजे निगेटिव्ह असली तर पॉझिटिव्ह असेल. काय बनेल सांगा, इथं या ठिकाणी एक मिथाईल, या ठिकाणी एक क्लोरीन. नाव बघा 1, 2, 3 आणि 4. 2 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन. 2 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन. करेक्ट आन्सर इज B असेल. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज B असणार आहे. नेक्स्ट, which of the following is not obtained when a mixture of bromoethane and ब्रोमोमिथेन आणि ब्रोमोइथेन ट्रीटेड विथ सोडियम ड्रायथर. बघा आता काय सांगितलेलं आहे, ब्रोमोमिथेन CH3Br घेतलेला आहे आणि ब्रोमोइथेन म्हणजे CH3CH2 आणि Br घेतलेला आहे ना. ह्या दोघांवरती जर सोडियम इन ड्रायथर जर टाकला, सोडियम इन ड्रायथर, तर मग तुम्हाला आत्ता सांगितलं ह्या दोघांचे बी 2 रॅडिकल बनतील आहे ना. हा एक CH3 रॅडिकल आणि प्लस CH3CH2 रॅडिकल. मग बघा आता ह्या दोघांना जर मी कंबाईन केलं तर काय बनणार आहे सांगा बरं, CH3CH2CH3 बनणार आहे ना. त्यानंतर ह्याचा एक दुसरा मॉलिक्यूलला जर कंबाईन केलं काय बनणार आहे, CH3CH3. ह्याचा दुसरा मॉलिक्यूल जर कंबाईन केलं काय बनणार आहे, CH3CH2CH2CH3. किती प्रोडक्ट पॉसिबल आहेत सांगा. हा तुमचा काय आहे, प्रोपेन आहे. हा तुमचा काय आहे, ब्युटेन आहे. हा तुमचा काय आहे, इथेन आहे. एवढे बनतील आणि कुठला बनत नाही म्हणताय. प्रोपेन बनणार आहे, ब्युटेन बनणार आहे, इथेन बनणार आहे, मिथेन बनणार नाही. म्हणजे करेक्ट आन्सर इज व्हॉट, करेक्ट आन्सर इज सी असणार आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज सी असेल. क्लिअर आहे. ओके ओके ओके. नेक्स्ट, हां ह्यामध्ये बघा आयडेंटिफाय ए इन द फॉलोविंग रिॲक्शन. काय केलेलं बघा, इथं ए घेतला आहे, वॉटर घेतला आहे आणि तुम्हाला काय भेटलेलं आहे, अल्केन भेटलेला आणि MgX बनलेला आहे. बरोबर आहे. तुम्हाला सांगितले ग्रिग्नार्ड रिएजंट आहे ना. मला सांगा इथला हायड्रोजन काढा आणि हे लावा बरं. म्हणजे CH3CH2CH2 MgBr किंवा MgI जर घेतलात, ह्याची रिॲक्शन वॉटर मॉलिक्यूलसोबत जर केलात तर काय बनतं सांगा, CH3CH2CH3 आणि प्लस काय असणार आहे, मॅग्नेशियमला आयोडीन आणि काय असेल OH. म्हणजे तुमचं हे स्टार्टिंग मटेरियल काय असेल तुमचा हा असायला पाहिजे ना, प्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हे प्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड असणार आहे. ठीक आहे, प्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड असेल. ओके. नेक्स्ट, which major product is formed when excess of methane is treated with chlorine in presence of UV light आहे ना. तुम्हाला सांगितलं होतं बघा, जर तुम्ही मिथेन जर एक्सेसमध्ये घेतलात तर मेजर प्रोडक्ट कुठला असतो, क्लोरोमिथेन. आणि क्लोरीन जर एक्सेसमध्ये घेतलात तर मेजर प्रोडक्ट कुठला असतो, टेट्राक्लोरोमिथेन. मग तुम्हाला काय विचारलेलं आहे, एक्सेसमध्ये काय घेतलेलं आहे,
मिथेन घेतलंय म्हणजे मेजर प्रोडक्ट कुठला असेल तुमचा क्लोरोमिथेन असणार. करेक्ट आन्सर इज बी असेल. ठीक आहे. या नेक्स्ट. हां, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑफ ओझोनोलायसिस ऑफ But1-ENE. But1-ENE म्हणजे हे असं आहे ना, करायचं ओझोनोलायसिस O3 झिंक इन वॉटर. सांगा बरं काय बनणार आहे सांगा. शॉर्ट ट्रिक सांगितली मी तुम्हाला. हा बॉन्ड ब्रेक करायचा, इकडे एक ऑक्सिजन इकडे एक ऑक्सिजन द्यायचा आहे. काय बनेल सांगा. हे एक तुमचा अल्डिहाइड असेल हा पण, आणि इकडं पण एक अल्डिहाइड असेल, हा फॉर्मल्डिहाइड आहे ना. ह्याचं कॉमन नेम जर बघितलं ह्याचं काय असतं 1 2 3 कार्बन म्हणजे प्रोपॅनॉल असतं, प्रोपॅनॉल. आणि ह्याचं काय असतं फॉर्मल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड. ठीक आहे. बघा ऑप्शन कुठे आहेत. प्रोपॅनॉल प्लस फॉर्मल्डिहाइड एकच ऑप्शन आहे. करेक्ट आन्सर इज डी असणार आहे. करेक्ट आन्सर इज डी असेल. ठीक आहे. नेक्स्ट. What is the product formed when CH3CH double bond CH2 is treated with B2H6 followed by H2O2? म्हणजे हायड्रोबोरेशन रिॲक्शन आहे बरं का. हायड्रोबोरेशन रिॲक्शन लक्षात ठेवा. हायड्रोबोरेशन रिॲक्शन आहे. हायड्रोबोरेशन रिॲक्शन. ठीक आहे. ह्यामध्ये तुम्ही जर अल्किन घेतला तर लक्षात घ्या ह्यामध्ये अँटी मार्कोनिको ॲडिशन होते बरं का. अँटी मार्कोनिको कुठले असणार आहे. अँटी मार्कोनिको ॲडिशन असते. अँटी मार्कोनिको ॲडिशन. ह्याच्यामध्ये फर्स्ट स्टेपमध्ये काय घेतलं आपण B2H6 घ्या, आणि सेकंड स्टेपमध्ये काय घेतलं आहे H2O2 परऑक्साईड घ्यायचं आहे ना. H2O2 NaOH H2O2 घ्या. तर काय होतं बघा ह्यामध्ये आपण वॉटरचे ॲडिशन करत असतो. वॉटरचे ॲडिशन म्हणजे H आणि OH असणार आहे ना. मग अँटी मार्कोनिको म्हणजे काय असेल तुमचा हायड्रोजन या ठिकाणी ॲड होईल, OH या ठिकाणी ॲड होईल. म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल याचं हे असणार आहे. नाव काय असेल याचं प्रोपेन 1OL CH3CH2CH2OH CH3CH2CH2OH. करेक्ट आन्सर इज बी असेल. करेक्ट आन्सर इज बी असणार आहे. ठीक आहे. ह्याला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतात. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन बरं का. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. ठीक आहे. ओके. आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ इज ऑफ डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. तुम्हाला सांगितलं मी टर्शरी अल्काइल हॅलाइड, त्यानंतर सेकंडरी अल्काइल हॅलाइड, त्यानंतर प्रायमरी अल्काइल हॅलाइड. ह्याच्यामध्ये इझिली डिहायड्रोहॅलोजनेशनचा रेट असतो आहे ना. असं कुठल्या बेसिसवरती असतं ऑन द बेसिस ऑफ स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. ह्या बेसिसवरती टर्शरी सेकंडरी आणि प्रायमरी असतो. म्हणजे करेक्ट आन्सर इज डी असेल. डिक्रीजिंग ऑर्डर विचारलेलं आहे. Yes, D is the correct answer. Next बघा. Which from following pair of compound is an example of position isomer? आता But1-ENE आणि But2-ENE बघा. पहिल्याच बघा स्ट्रक्चर काढूयात आपण. 1 ब्युटीनचं स्ट्रक्चर असं असेल आणि 2 ब्युटीनचं स्ट्रक्चर असं असेल. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये 2 मिथाइल प्रोपेन 1 आणि But2-ENE. 2 मिथाइल प्रोपीन आहे. 2 मिथाइल प्रोप 1-ENE हे असणार आहे ना. अँड But1-ENE हे एक असणार आहे. ह्याच्यामध्ये But2-ENE आणि 2 मिथाइल प्रोप 1-ENE. But2-ENE अँड 2 मिथाइल प्रोप 1-ENE सेम असणार आहे. ह्यामध्ये But2-ENE अँड cis-But2-ENE दोन्ही सेमच असते ना. But2-ENE घ्या आणि हे cis-But2-ENE घ्या. ह्या दोघांमध्ये बघा लॉंगेस्ट चेनमध्ये कार्बन सेम आहे, डबल बॉन्डची पोझिशन पण सेम आहे, म्हणजे दीज आर नॉट आयसोमर्स. आता ह्या दोघांमध्ये बघा लॉंगेस्ट चेनमध्ये 4 कार्बन आहेत, लॉंगेस्ट चेनमध्ये 3 कार्बन आहेत, म्हणजे हे चेन आयसोमर झाले. ह्यामध्ये लॉंगेस्ट चेनमध्ये 4, लॉंगेस्टमध्ये 3, त्यामुळे हे पण चेन आयसोमर झाले. ह्याच्यामध्ये लॉंगेस्टमध्ये 4 कार्बन, लॉंगेस्टमध्ये 4 कार्बन, पण डबल बॉन्ड 1 नंबरला, डबल बॉन्ड 2 नंबरला, त्यामुळे काय झाले पोझिशन आयसोमर झाले. करेक्ट आन्सर इज ए. ए इज अवर करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. ओके डन. नेक्स्ट.
विच अमॉन्ग द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट ॲलिफॅटिक कंपाऊंड. तुम्हाला दिलं होतं बघा ते डिफरन्शिएटमध्ये ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक. नॉट ट्रू म्हणताय. दीज आर इझिली अटॅक्ड बाय ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर आहे, तुमचे ॲलिफॅटिक रिॲक्ट करतात पण ॲरोमॅटिक करत नाहीत. त्यानंतर सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स अंडरगोज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बरोबर आहे, सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर असेल त्यामध्ये ॲडिशन रिॲक्शन नसते, कुठले असते, सबस्टिट्यूशन असते. बरोबर आहे. त्यानंतर बघा दीज बर्न्स विथ सुटी फ्लेम, हे चुकीचं आहे बरं का, है ना. तर सुटी फ्लेम सोबत कोण बर्न करतं, तुमचे ॲरोमॅटिक कंपाऊंड करतात, ॲलिफॅटिक करत नाहीत. अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स अंडरगोज ॲडिशन रिॲक्शन, हे पण तुमचं बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय विचारले, नॉट करेक्ट विचारले. नॉट करेक्ट कुठला असेल, सी असेल. तुमचं करेक्ट ऑप्शन जे असेल ते सी असणार आहे. ठीक, ओके. हां, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन सायक्लिक पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल अकॉर्डिंग टू द हकेल रूल फॉर ॲरोमॅटिसिटी. मी तुम्हाला सांगितले बघा, हकेल रूल काय असतो, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन रूल असतो आहे ना. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन कुठं आहे, इथं 2n+1 दिलेला आहे, इथं 4n+1 दिलेला आहे, इथं 2n+2 दिलेला आहे, इथं 2n+4 4n+2. करेक्ट आन्सर इज डी असणार आहे. डी इज अवर करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट बघा काय केलेलं बघा, रिएजंट विचारलेलं आहे. हा तुमचा काय आहे, अल्किन आहे, अनसिमेट्रिकल अल्किन आहे. या ठिकाणी OS लावलेला आहे ना. कुठली ॲडिशन झालेली आहे, अँटी मार्कोनिको ॲडिशन. अँटी मार्कोनिको ॲडिशन. आता KMnO4H+ जर घेतला तर तुमचा बेअर रिएजंट आहे, 2 OS लावेल म्हणजे हे बी नसणार आहे. H2OH+ जर टाकला तिथं अल्कोहोल बनेल, हे बी नसणार आहे. ॲक्वियस NaOH सोबत रिॲक्शन काहीच नाही होत. राहायला एकच आपला आत्ता सांगितलं तुम्हाला, B2H6 इन प्रेझेन्स ऑफ H2O2 NaOH जर केलात तर तुमचं अँटी मार्कोनिको रूलनुसार काय बनतं, अल्कोहोल बनतं. हे अँटी मार्कोनिको रिॲक्शन असते. करेक्ट आन्सर इज बी असेल तुमचं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा आता, आयडेंटिफाय द रिएजंट आर यूज्ड इन द फॉलोइंग कन्वर्जन. सेमच क्वेश्चन आलेला आहे ना. अच्छा, आपण चेंजेस केला आहे. हां बघा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट सी इन द फॉलोइंग रिॲक्शन 1,2-डायब्रोमोइथेन. 1,2-डायब्रोमोइथेनचं स्ट्रक्चर बघा, CH2 या ठिकाणी एक Br असेल, या ठिकाणी एक Br असेल. ह्याच्यावरती झिंक जर टाकलं, झिंक कुठली रिॲक्शन सांगा, डिहॅलोजनेशन रिॲक्शन. म्हणजे 2 Br काढायचे, काय काय बनणार आहे सांगा, CH2 डबल बॉन्ड CH2 आणि प्लस काय बनतं, ZnBr2 बनणार आहे. हे तुमचा कुठला कंपाऊंड असेल, ए कंपाऊंड बनला आहे ना. आता ह्यावरती काय केलेलं आहे, ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलायसिस केलेलं आहे ना. O3 आणि वॉटर जर टाकलं तर काय बनतं सांगा बरं. इथून बॉन्ड ब्रेक करा, इकडं ऑक्सिजन इकडं ऑक्सिजन. 2 मोल कशाचे असतील, HC डबल बॉन्ड O, या ठिकाणी H. 2 मोल असतील फॉर्माल्डिहाइडचे. आता फॉर्माल्डिहाइड ऑप्शनमध्ये नाही आहे, पण फॉर्माल्डिहाइड दुसरं एक नाव असतं बघा, एकच कार्बन म्हणजे काय म्हणतो आपण याला, मिथॅनॉल म्हणतो. मिथॅनॉल म्हणायचं बरं का, नॉट नॉल. EL म्हणजे अल्डिहाइड. मिथॅनॉल कुठं आहे का बघा, यस मिथॅनॉल आहे. करेक्ट आन्सर इज अवर डी. ओके, डी इज अवर करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट बघूयात. विच अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट पिरिडीन. पिरिडीनचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, नायट्रोजन डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड. नॉट ट्रू म्हणते, इट इज नॉन ॲरोमॅटिक. चुकीचं आहे. पिरिडीन इज तो ॲरोमॅटिक असतो बघा, ॲरोमॅटिक असतो, ॲरोमॅटिक. कारण 6 इलेक्ट्रॉन आहे, सायक्लिक आहे, प्लेनार आहे, कॉन्जुगेशन आहे, सगळंच आहे. स्ट्रक्चर ऑफ पिरिडीन कंटेन 3 डबल बॉन्ड, बरोबर आहे. पण इट हॅज 6 पाय इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6. नायट्रोजन इन इट कंटेन 1 अनशेअर्ड sp2 हायब्रिड ऑर्बिटल, बरोबर आहे की नाही. जगात तुमचे काय असतात, अनशेअर्ड हायब्रिड ऑर्बिटल असतात. तुमचं नॉट करेक्ट विचारलेलं आहे, हे तुमचं नॉट करेक्ट असणार आहे. इट इज नॉन ॲरोमॅटिक. ठीक आहे, हे करेक्ट आन्सर असेल. बिकॉज पिरिडीन इज ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि ह्यानं काय म्हणताय, नॉन ॲरोमॅटिक म्हणतं, म्हणजे चुकीचं स्टेटमेंट आहे ना. नेक्स्ट, हां काय विचारलेलं आहे,
आयडेंटिफाय मेटा डायरेक्टिंग ग्रुप फ्रॉम फॉलोविंग. बघा ज्याचा मायनस आय इफेक्ट किंवा मायनस एम इफेक्ट असतो ते मेटा डायरेक्टिंग असतात बरं का. मेटा डायरेक्टिंग बघा हा ब्रोमिनचा कुठला आहे प्लस एम लागतो रिॲक्शन करते वेळेस, त्याचा कुठला लागतो प्लस एम लागतो किंवा प्लस आर. CH3चा कुठला लागतो प्लस एच लागतो आणि ह्याचा काय लागतो मायनस एम. मग मायनस एम जर असेल तर काय डायरेक्टिंग असतात मेटा डायरेक्टिंग असतात. प्लस एचवाले काय असतात ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग असतात. प्लस एमवाले ऑर्थो ऑर पॅरा डायरेक्टिंग, हे ऑर्थो ऑर पॅरा डायरेक्टिंग असतात. म्हणजे काय येणारा इलेक्ट्रोफाईल ऑर्थोला किंवा पॅराला लागेल. आणि मायनस एम मेटा डायरेक्टिंग म्हणजे काय येणारा ग्रुप कुठं लागेल इलेक्ट्रोफाईल मेटाला लागेल, त्यामुळं मेटा डायरेक्टिंग म्हणायचं त्याला. ठीक. नेक्स्ट, which among the following reagent is used for conversion of alkene into alcohol. अल्किनचा अल्कोहोल करायचा असेल तर आत्ताच आपण बघितलेलं हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन आहे. मला सांगा अल्किनवरती जर ॲक्वियस एनएच टाकलं काहीच रिॲक्शन नाही होणार आहे. H2 निकेल जर टाकलं अल्किनचं कन्वर्जन कशामध्ये होतं अल्केनमध्ये होतं. KMnO4 आणि OH मायनस बेसिक कंडिशनला टाकलं अल्केनचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे डायॉल. आपल्याला एकच अल्कोहोल बनवायचं अल्कोहोलमध्ये बनलेलं आहे. करेक्ट आन्सर इज ए असेल. ठीक. नेक्स्ट काय आहे बघा सोडियम बेन्झोएट दिलेला आहे. सोडियम बेन्झोएट म्हणजे सोडियम बेन्झोएटचं स्ट्रक्चर कसं असतं हा बेन्झीन झाला, हा C डबल बॉन्ड O मायनस आणि Na+ असणार आहे. ह्याची रिॲक्शन कोणासोबत करा NaOH आणि तुम्हाला A कंपाऊंड दिला आहे आणि हीट केलेलं आहे. ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे बेन्झीनमध्ये होतं आहे. कुठली रिॲक्शन आहे सांगा सॉरी बेन्झीनमध्ये होतं आहे ना. कुठला रिएजन घेतो आपण या ठिकाणी सोडा लाईम आठवते का सोडा लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड घेतो. करेक्ट आन्सर इज ए असेल कॅल्शियम ऑक्साईड है ना. ठीक आहे. नेक्स्ट बघा which from following properties is not exhibited by benzene. Benzene is a colorless liquid. एक्झॅक्टली बरोबर आहे बरं का. इट इज सोल्युबल इन इथर बरोबर आहे कारण इथर जे आहे इथर हे नॉन पोलार असतं बरं का नॉन पोलार. आणि बेन्झीन पण काय असतं नॉन पोलार असतं नॉन पोलार. आणि तुम्हाला हे माहिती है ना काय माहिती लाईक डिझॉल्व लाईक डिझॉल्व लाईक म्हणजे पोलार सॉल्व्हंट हा पोलार कंपाऊंड हा पोलार सॉल्व्हंटमध्ये सोल्युबल असेल, नॉन पोलार कंपाऊंड्स हा नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये सोल्युबल असेल. बेन्झीन पण नॉन पोलार आहे इतर पण नॉन पोलार म्हणजे सोल्युबल असणार आहे. इट्स वेपर आर हायली टॉक्झिक. बेन्झीनचे वेपर खूप टॉक्झिक असतात. पण बघा इट फॉर्म्स लोअर लेअर व्हेन मिक्स्ड विथ वॉटर. हे चुकीचं आहे. पहिली गोष्ट काय माहिती का तुमचं वॉटर आहे आणि बेन्झीन एकमेकांमध्ये मिक्सिबलच नसतात है ना. जसं की सिम्पल एक्झाम्पल घ्या तुम्ही घरी जाऊन बघा एका ग्लासमध्ये अर्धा ग्लास काय घ्या तुम्ही पाणी घ्या आणि त्यामध्ये तेल टाका. तेल म्हणजे काय एक प्रकारचं हायड्रोकार्बनच आहे ना. मग मला सांगा तेल आणि पाणी मिक्स होते का तुम्ही किती स्टर करा किती हलवा झाला होत नाही मिक्स. मग मला सांगा ते जे काय तुमचे तेलाचं लेअर आहे ते खाली असते का वर असते सांगा कुठं असते वरच्या साईडला असते बरोबर आहे का. तर तुमचं तेल कसं आहे नॉन पोलार आहे, वॉटर कसं आहे पोलार आहे. मग पोलार आणि नॉन पोलार सोल्युबल असतील का नसतील बरोबर आहे ना. त्यामुळे बघा जर तुम्ही बेन्झीन जर वॉटरमध्ये मिक्स केलात तर बेन्झीन वर तरंगत असतं फ्लोट करत असतं आणि वॉटर खाली असतं कारण डेन्सिटी जास्त आहे वॉटरची. त्यामुळे हे स्टेटमेंट तुमचं काय आहे चुकीचं आहे. मग स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणजे तुम्हाला करेक्ट आन्सर काय असेल बीच असेल. तुम्हाला काय विचारलेलं आहे नॉट करेक्ट स्टेटमेंट विचारले का किंवा नॉट एक्झिबिटेड बाय बेन्झीन विचारलेलं आहे. ठीक. ओके. नेक्स्ट what is the number of mole of tertiary carbon atom in molecule of isobutane. isobutaneचं स्ट्रक्चर कसं असतं सांगा ह्याला म्हणतो आपण आयसोब्युटेन आहे ना. ह्याच्यामध्ये कुठले टर्शरी कार्बन विचारलेलं आहे. हा कार्बन असेल प्रायमरी, हा कार्बन असेल प्रायमरी, हा कार्बन असेल प्रायमरी, हा कार्बन कुठला असेल टर्शरी. म्हणजे टर्शरी कार्बन एकच आहे आपला आहे ना. टर्शरी कार्बन काय असणार आहे एकच असणार आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आयडेंटिफाय मेटा डायरेक्टिंग. तुम्हाला आता सांगितलंय मेटा डायरेक्टिंग कुठले असतात मायनस एम वाले किंवा मायनस आर वाले किंवा मायनस आय वाले. हा कुठला शो करत असतो प्लस एम. हा कुठला असतो आर म्हणजे प्लस एच असतो. हा कुठला मायनस एम असतो. हा प्लस एम असतो. प्लस एम म्हणजे कुठला डायरेक्टिंग असतील
ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, मायनस एम वाले मेटा डायरेक्टिंग, हे प्लस एम वाले ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग, हे प्लस एच वाले ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग. मेटा डायरेक्टिंगचं करेक्ट आन्सर काय असेल? ए असेल. ए इज करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट. What is the number of mole of sp3 hybrid atom carbon atom in 1 mole of 2-methyl but 2-ene? 2-methyl but 2-ene. 1 2 3 4 2-methyl but 2-ene मध्ये किती काय sp3 कार्बन म्हणते. हा कार्बन कुठं आहे? sp3 आहे. बरोबर आहे. हा कार्बन कसा आहे? sp3 आहे. हा कार्बन कसा आहे? sp3 आहे. किती कार्बन sp3 आहेत सांगा बरं? 3 कार्बन तुमचे काय असणार आहे? sp3 असतील. 3 कार्बन sp3 असतील आणि 2 कार्बन कुठले असतील तुमचे? sp2 वाले असतील. ठीक. ओके. नेक्स्ट. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हेक्साक्लोरोबेन्झीन. हेक्साक्लोरोबेन्झीनचं स्ट्रक्चर लक्षात घ्या, असं असतं बरं का. या ठिकाणी क्लोरीन, 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 या ठिकाणी क्लोरीन. ह्याला म्हणायचं हेक्साक्लोरोबेन्झीन. ठीक आहे. आणि बेन्झीन हेक्साक्लोराइडचं कसं असतं बघा. या ठिकाणी क्लोरीन, 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 या ठिकाणी क्लोरीन. ह्याला म्हणायचं बेन्झीन हेक्साक्लोराइड BHC. आणि ह्याचं काय असणार आहे? हेक्साक्लोरोबेन्झीन. सांगा ह्यामध्ये कार्बन किती आहेत? 6. हायड्रोजन काहीच नाहीत. Cl किती आहेत? 6. ह्यामध्ये कार्बन किती आहेत? 6. हायड्रोजन 6 आणि Cl 6 असणार आहे. तुम्हाला काय विचारलेलं आहे? हेक्साक्लोरोबेन्झीन म्हणजे करेक्ट आन्सर C6 आणि Cl 6 असेल. कुठं आहे बघा? C6 Cl 6. करेक्ट आन्सर इज B असणार आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघूयात आपण. ह्यामध्ये बघा बेन्झीन दिला आहे. बेन्झीनवरती Cl2 एक्सेसमध्ये घेतला आणि UV लाईट दिलेली. UV लाईट म्हणजे ॲडिशन रिॲक्शन होणार आहे ना. मग ॲडिशन रिॲक्शन कशी असते बघा. ॲडिशन म्हणजे या ठिकाणी क्लोरीन, 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 या ठिकाणी क्लोरीन. काय बनते? BHC है ना. बेन्झीन हेक्साक्लोराइड. करेक्ट आन्सर इज व्हॉट? बेन्झीन हेक्साक्लोराइड म्हणजे B इज अवर करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात आपण याच्यामध्ये. फॉलोइंग इज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ पेंट 4YN2OL. पेंट म्हणजे 5 कार्बन. 1 2 3 4 5. 4ला 5 आहे, 4ला YN आहे ना. 1 2 3 4 म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करा? Y करा. त्यानंतर 2OL असणार आहे ना. 1 2 या ठिकाणी काय असेल? OH असणार आहे. बरोबर आहे. हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. बघा करेक्ट आन्सर कुठं आहे? 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2. करेक्ट आन्सर इज B असेल. ओके. ठीक. नेक्स्ट बघूयात आपण ह्याच्यामध्ये बघा. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन्ड व्हेन आयसोप्रोपाइल ब्रोमाइड रिॲक्ट विथ मेटॅलिक सोडियम इन ड्राय इथर. आयसोप्रोपाइल ब्रोमाइडचं स्ट्रक्चर कसं असतं? हे असतं ब्रोमीन. ह्याची रिॲक्शन सोडियम सोबत करायचं इन ड्राय इथर. कुठली रिॲक्शन आहे सांगा? हे वुड्स रिॲक्शन आहे ना. ह्याचे 2 मोल घेतले की काय होतं? कंबाईन होतं. कपलिंग रिॲक्शन असतं. हे बनतं 1 2 3 4 2,3 डायक्लोरोब्युटेन. 2,3 डायक्लोरो नाही, डायमिथाइल ब्युटेन. करेक्ट आन्सर इज C असेल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट काय विचारले बघा. आयडेंटिफाय द प्रोडक्ट. बेन्झीन दिला आहे. बेन्झीनवरती ओझोन टाकलेलं आहे ना. ओझोन टाकल्यानं तुमचं हे काय बनला? तुमचा इंटरमिडिएट बनला आहे बेन्झीन ट्रायओझोनाइड. त्यावरती झिंक आणि वॉटर टाकलं आहे. तर तुमचा प्रोडक्ट काय असतं तुम्हाला सांगितलेलं आहे मी. CHO आणि CHO किती मोल असतात? 3. ह्याला आपण काय म्हणतो? ग्लायऑक्झल म्हणतो आहे ना. ग्लायऑक्झल. करेक्ट आन्सर इज ग्लायऑक्झल दिस वन. ओके. या गुड. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आयडेंटिफाय द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्केन दॅट एक्झिबिट ओनली 2 डिफरंट स्ट्रक्चरल आयसोमर. बघा C2H6 डिफरंट आयसोमर शो करतच नाही बरं का. आणि 3 वाला कार्बन पण शो करत नाही. 4 वाला कार्बन शो करतो बघा. हे एक 4 कार्बन आणि हे एक. ह्याच्यामध्ये 2च पॉसिबल असतात ना. ह्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त आयसोमर पॉसिबल असतात. त्यामुळे करेक्ट आन्सर तुमचं काय असेल? C असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट ह्यामध्ये काय दिलेलं बघा.
व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अन अल्केन? इट एक्झिबिट 3 स्ट्रक्चरल आयसोमर. तुम्हाला सांगते हा वाला शो नाही करत. 4 कार्बनवाला आत्ताच बघितलं आपण 2च सेव्ह करतो. 5 कार्बनवाला किती करतो बघा बरं. 1 2 3 4 5 हे एक असेल, 1 2 3 4 हे एक असेल आणि हे एक असणार. 1 2 3 4 5 म्हणजे ते किती पॉसिबल असेल सांगा. 5 कार्बनमध्ये 3च आयसोमर पॉसिबल असेल. 3च आयसोमर आणि ह्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त असतील. तुम्हाला काय विचारलेले? ओनली 3 आयसोमर्स. त्यामुळे करेक्ट आन्सर काय असेल तुमचं? सी असेल. C5H12 इज अवर करेक्ट आन्सर असणार. ओके ठीक आहे. नेक्स्ट, which of the following acid add to propene in presence of peroxide to give anti-Markovnikov rule? anti-Markovnikov rule साठी काय पाहिजे? अनसिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किन तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर काय पाहिजे? पेरॉक्साईड दिलेला आहे. आता काय लागतं? HBr लागतं. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे HBr है ना. नेक्स्ट, ह्याचं काय विचारलेलं आहे? आयुपेशन नॉमेनक्लेचर. मॅक्झिमम कार्बन बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 हे तुमचे मॅक्झिमम कार्बन आहेत. द्या नंबरिंग 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा का असेल 9. का असेल? 3,7 डायमिथाइल. कुठं आहे? 3,7 डायमिथाइल नोनेन है ना. करेक्ट आन्सर इज सी. ठीक आहे. आयुपेशन नॉमेनक्लेचर असणार आहे. नेक्स्ट, ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. आयडेंटिफाय प्रोडक्ट एक्स इन फॉलोविंग रिॲक्शन. अगोदर प्रोपीन घेतला आहे आणि प्रोपीनवरती कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलेला आहे ना. आता बघा H2SO4 घेतल्यानंतर काय बनतं? हे तुमच्याकडे प्रोपीन आहे बरोबर आहे. प्रोपीन ह्याच्यावर फर्स्ट स्टेपमध्ये हे जर घेतलात तुम्ही H2SO4 कोल्ड जर घेतलात, ह्याचं फर्स्ट स्टेपमध्ये काय बनतं सांगा तुमचं? हे H2SO4 जर घेतलात, यस तुमचं काय बनणार आहे फर्स्ट स्टेपमध्ये? एक मिनिट. हे तुमचं काय झालं? प्रोपीन झालेलं आहे. ह्याच्यात तुम्ही ज्यावेळेस रिॲक्शन कराल H2SO4 सोबत, त्या ठिकाणी काय बनणार आहे? ऑक्सिजन असेल, OSO3 याचा असेल है ना. ह्याच्यावर तुम्ही वॉटर टाकून ज्यावेळेस हीट कराल त्यावेळेस काय होतं? इथं वॉटरचा अटॅक होऊन हा निघून जाणार आहे. त्यामुळे तुमचं करेक्ट आन्सर काय असेल? हे सेकंडरी अल्कोहोल असेल. म्हणजे आपण काय म्हणतो? 1 2 3 आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल इज अवर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट, ओके. तर अशा पद्धतीने आपलं जे काही PYQ आहेत कशाचे? हायड्रोकार्बनचे, हे आपले PYQ संपलेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हायड्रोकार्बन हा टॉपिक पण संपलेला आहे. चला भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे हॅलो अल्केन अँड हॅलो अल्केन. ठीक आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांना.